आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारांच्या हस्ते संपन्न, तर त्यांच्या समवेत वारकरी बाबूराव सगर आणि त्यांच्या पत्नी सागरबाई सगर यांना महापूजेचा मान मिळाला। विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाल्यामुळे मानाच्या वारकऱ्यांना अश्रू अनावर वारकरी बाबूराव सगर आणि त्यांच्या पत्नी सागरबाई सगर यांनी पूजा केली। पंढरपुरात कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिर फुलांनी सजलं, दर्शनासाठी भाविकांची गर्दी। कार्तिकी एकादशी निमित्त चंद्रभागेच्या स्नानाला वारकऱ्यांची गर्दी, लाखो भाविकांचे चंद्रभागेत स्नान। जवळपास 7 लाख भाविक आज कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये दाखल। विधानसभा निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या 494 कोटींची संपत्ती जप्त। जप्त केलेल्या संपत्तीत दारू, अंमली पदार्थ आणि पैशांचा समावेश। मुंबईतून 31 कोटी 61 लाखांची रोकड जप्त। ठाणे जिल्ह्यात आचारसंहिता काळात 23 कोटी 41 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। यात 12 कोटी रुपयांची रोख रक्कम तर 1 लाख लिटर दारू जप्त। बेलापूरचे शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक यांचा नवमतदारांशी संवाद। पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदार तरुणांचा संदीप नाईकांना पाठिंबा। गुलाबराव पाटलांनी 10 वर्षात ठोस काम केलं असेल तर सांगा, मी 1 लाख रुपये बक्षीस देईल सांगितलं होतं, मात्र अजून उत्तर आलेलं नाही आणि उत्तर येणार सुद्धा नाही। गुलाबराव देवकरांची गुलाबराव पाटलांवर टीका।